मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज शिवसेनेचे आमदार आणि खासदारांची बैठक घेणार आहेत। वर्षा बंगल्यावर संध्याकाळी 6 वाजता आमदारांसह आणि त्यानंतर 7 वाजता खासदारांसह बैठक होणार आहे। लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। कोल्हापुरात लोकसभा निवडणुकीवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंटी पाटील यांना उद्देशून बंटीची घंटी या निवडणुकीत वाजेल अशा पद्धतीचा इशारा दिला होता। मात्र शाहू महाराज या निवडणुकीत विजयी झाल्यानं आता युवक काँग्रेसनं कशी वाजवली घंटी म्हणत शिवसेनेला डिवचणारे पोस्टर लावलेले आहेत। या पोस्टरची सध्या जिल्ह्यामध्ये चांगलीच चर्चा होते आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांनी। कोल्हापुरात युवक काँग्रेसने लावलेलं पोस्टर सध्या चर्चेचा विषय बनताना पाहायला मिळते। मी सध्या दाभोळकर कॉर्नर परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर सतेज पाटील यांचं पोस्टर लावलेलं आहे, त्यावरती एक घंटी लावलेली आहे आणि आता कशी वाजवली घंटी अशा पद्धतीचा आशय त्याच्यावरती आहे तो आपल्याला पाहायला मिळते। युवक काँग्रेसचे मयूर पाटील जिल्हाध्यक्ष आहेत, ते आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून नेमकं जाणून घ्या काय सांगाल, नेमकं या पोस्टरचा अर्थ काय घ्यायचा? माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी आज कोल्हापूर दौऱ्यावर येऊन 5 वेळा येऊन त्यांनी आज दौऱ्या बांधणी केली। त्या दौऱ्या बांधणीमध्ये त्यांनी एक वाक्य वापरलेलं माननीय गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना की बंटी यांची घंटी वाजली। तर जिल्ह्याचे आमचे नेते आहेत ते महाराष्ट्रावर भावी मुख्यमंत्री आहेत, त्यांनीच तुमची कशी घंटी वाजवली ते आता बघा आणि येणाऱ्या विधानसभेला तुम्हालाही घंटी वाजवण्यात येईल याचा इशारा देतो। आणि इथून पुढे आम्ही असाच काँग्रेसचा झेंडा अजंट करणार ही मी पूर्ण आमच्या काँग्रेसच्या वतीनं पूर्ण याच्यापर्यंत आम्ही पूर्ण करत आहोत। खरं तर या निवडणुकीकडे सगळ्या देशाचं आणि राज्यात सुद्धा लक्ष लागून राहिलं होतं। शाहू महाराज ह्यामध्ये विजयी झालेत, यामुळे सतेज पाटील यांचा आत्मविश्वास वाढलाय का? तुम्ही कार्यकर्ते तुमचा सुद्धा आत्मविश्वास वाढलाय का? हो, यामुळे आमचा महाराजांना जे लीड मिळालं हे यासाठी सर्व काँग्रेसचे आमचे आमदार व माननीय बंटी पाटील साहेब यांचा मोलाचा वाटा आहे। या विजयामुळे आमच्यात उत्सुकता एवढी झालेली आहे की आम्ही खरोखरच या पद्धतीने घंटी बरोबर विधानसभेला वाजवून दाखवणार आणि भावी मुख्यमंत्री साहेब बंटी पाटील साहेब यांना आम्ही करणार। तर हे मयूर पाटील होते आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलेले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ज्यावेळी प्रचाराच्या समारोपाला आले होते त्यावेळी सतेज पाटील अर्थात बंटी पाटील यांची घंटी कोल्हापूरकर वाजवतील अशा पद्धतीचा इशारा त्याने दिला होता। मात्र निवडणुकीचं चित्र उलटच या ठिकाणी दिसतंय आणि त्यामुळे आता नेमकी कुणाची घंटी वाजवली या आशयाचं पोस्टर आहे ते युवक काँग्रेसनं लावून जो काही इशारा द्यायचा आहे तो दिलेला आहे। त्यामुळे या पोस्टरची सध्या जिल्ह्यात चांगलीच चर्चा होताना पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर।